नमस्कार मित्रांनो. मागच्या रीलमध्ये मी तुम्हाला EF, HIP, TIP, SIP आणि FAचे काही की पॉईंटर्स दिले होते. आज मी त्यामधले EFबद्दल संक्षिप्त माहिती देणार आहे. पुढे जाण्याअगोदर जस्ट डिस्क्लेमर टाकतो, मी काही CFA नाही किंवा मी सेबी सर्टिफाईड ॲडवायझरसुद्धा नाही. मी हा रील फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतो आहे. तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंगसाठी लागणारा स्टेप्स त्याबद्दल गाईड करण्याचा छोटा प्रयत्न करत आहे. तर सुरुवात करूया EFनी तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा पाया भक्कम करण्याच्या दिशेने. EF आहे इमर्जन्सी फंड्स. इमर्जन्सी फंड्स म्हणजे तुमच्या आपत्कालीन वेळेला उपयोगी पडणारा हा फंड. हा फंड तुम्ही मेडिकल एक्सपेन्ससाठी नाही वापरायचा. मी मेडिकल फंडबद्दल पुढच्या रीलमध्ये बोलणारच आहे. एक उदाहरण म्हणजे तुम्ही आता नोकरी करत असाल किंवा कुठलाही बिझनेस करत असाल, तर जो तुमचा महिन्याचा एक्सपेन्स किंवा जो नेट इन्कम महिन्याचा असेल त्याच्या 6 पट, लक्षात ठेवा 6 पट ही रक्कम तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंडमध्ये साठवून ठेवली पाहिजे. आजकाल जागतिक इकॉनॉमीमध्ये काय होईल आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल हे माहीत नाही. एकाने म्हटले आहे, रिस्क आर दोज थिंग्स दॅट वी कॅनॉट सी. उदाहरण झालं तो कोविड. कोणाला स्वप्नात तरी वाटलं नव्हतं की हा एक अदृश्य व्हायरस आपली इकॉनॉमी हलवून टाकेल. तर हे रिस्क जे आपल्याला दिसत नाहीत किंवा प्रेडिक्ट करू शकत नाहीत, ह्यासाठी आपण तयारीत राहिलं पाहिजे. समजा काय करणारे तुमची नोकरी गेली किंवा तुमचा बिझनेस बंद झाला. तुम्हाला तुमच्या बेसिक एक्सपेन्ससाठी कर्ज किंवा मित्राकडून उधारी मागण्याची गरज पडली नाही पाहिजे. ॲटलिस्ट तुमच्याकडे 6 महिन्याचे पैसे असले पाहिजे. या अडचणीच्या वेळी तुमचा इमर्जन्सी फंड कामी येतो. तुमचे एक्सपेन्सेस म्हणजे महिन्याची ग्रॉसरी, मुलांची फीज, औषधांचे पैसे, लाईटचं बिल, गॅसचं बिल इत्यादी इत्यादी एक्सपेन्सेस तुम्ही 6 महिन्यामध्ये सहज पूर्ण करू शकतात. किंवा जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असतील तर त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही दुसरी नोकरी शोधू शकतात. तुम्ही तुमच्या स्किल्स इम्प्रूव्ह करू शकतात, म्हणजे शांत मनाने हे स्किल्स इम्प्रूव्ह करू शकतात. एक साईड हसल करू शकतात. पण हे सगळं कधी पॉसिबल आहे? इन केस तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असेल तरच. आता तुम्ही म्हणाल, मी हे 6 महिन्याची अमाऊंट आणू कुठून? बरोबर आहे, ती अमाऊंट एका दिवसात किंवा एका महिन्यात बनणार नाही. तुम्हाला थोडंसं प्लॅनिंग करावं लागेल. इथे फायनान्शियल प्लॅनिंगची पहिली पायरीची तयारी करावी लागते. तुम्हाला तुमचा नेट इन्कममधून थोडी थोडी अमाऊंट बाजूला करावं लागेल. जेव्हा तुमचा पगार होतो किंवा बिझनेसमध्ये पैसे येतात तेव्हा त्यातले 10% रक्कम तुम्हाला बाजूला ठेवावी लागते. आपण म्हणतो ना, थेंबे थेंबे तळेसाठे, ह्या म्हणीप्रमाणे आपल्याला ॲटलिस्ट 10 महिन्यामध्ये 1 महिन्याचे नेट पगार किंवा 1 महिन्याचा एक्सपेन्स साठवून ठेवावा लागेल. थोडी काटकसर करावी लागेल. उगाच कुठे एक्स्ट्रा पैसे उधळण्याची टाळाटाळ गेली पाहिजे. मी फक्त 10% बोललो. तुमची झेप किती आहे ह्याप्रमाणे तुम्ही 20 किंवा 30% पैसे बाजूला ठेवू शकतात. जेवढा लवकर ही इमर्जन्सी फंड तयार होईल तेवढं चांगलं. तेवढ्या लवकर तुमचा फायनान्शियल प्लॅनिंगचा पाया भक्कम होतो. आता प्रश्न येतो, ही अमाऊंट बाजूला काढून ठेवू कशात? पिगी बँकमध्ये किंवा सेविंग अकाउंटमध्ये किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये, आणि शेवटचं म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये. पिगी बँकमध्ये ठेवत असाल तर तो पैसा वाढण्यापूर्वीच संपून जाईल. सेविंग अकाउंटमध्ये ठेवला तर वार्षिक 3 ते 4% व्याज मिळतो. FDमध्ये ठेवला तर वार्षिक 6.5% व्याज मिळतो. आणि लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये ठेवला तर 60% व्याज मिळतो. किती? 7%. FDमध्ये अमाऊंट ठेवणं हे सुरक्षित आहे, पण ही अमाऊंट बिफोर मॅच्युरिटी काढली तर आपल्याला पेनल्टी भरावी लागते. किंवा आपण FD आफ्टर मॅच्युरिटी विड्रॉ केली आणि आपल्या व्याजाची रक्कम ही 40,000च्या वरती असेल तर 10% टॅक्स लागतो, आणि 40,000च्या खालती असेल तर ते फुल एक्झम्पशन असतात. आता आपण बोलूया लिक्विड म्युच्युअल फंड. लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये आपण पैसे टाकू शकतो आणि पाहिजे तेव्हा विड्रॉ करू शकतो, ते पण विदाऊट एनी पेनल्टी. आणि ही अमाऊंट 12 महिन्यांनी विड्रॉ केली तर आपल्याला 20% टॅक्स ऑन इंटरेस्ट अमाऊंट लागतो. म्हणजे समजा आपण 5,000 प्रमाणे 12 महिने पैसे टाकले तर टोटल मुद्दल होते 60,000. आणि समजा तुम्ही 20%च्या
इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येतात, तर आपली किती अमाऊंटवर किती टॅक्स बसतो हे आपण बघून घेऊया. सेविंग अकाउंटमध्ये समजा 60,000वर 4% व्याज मिळाला तर आपल्याला 2,400 मिळतील, म्हणजे 62,400 मिळतील. एफ डीमध्ये 6.5% व्याज मिळाला तर आपल्याला 3,900 व्याज रक्कम मिळते. त्यावर 20% टॅक्स जो तुमचा टॅक्स स्लॅब असेल त्याप्रमाणे टॅक्स लागणार. तर टोटल 63,120 मिळणार. आणि शेवटचं लिक्विड फंडमध्ये 60% व्याजप्रमाणे 4,200 त्यावर 20% टॅक्स लागणार. टोटल हातात येणार 63,360. एफ डी आणि लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये एकच फरक आहे, तुम्ही बिफोर मॅच्युरिटी एक्झिट केलात तर एफ डीमध्ये पेनल्टी लागतो, पण लिक्विड फंडमध्ये काही पेनल्टी लागत नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल इमर्जन्सी फंडची गरज का आहे आणि इमर्जन्सी फंड किती आणि कुठे साठवून ठेवायचं ते तुमच्या रिस्क ॲपेटाईटनुसार, लिक्विडिटी रिक्वायरमेंटनुसार आणि टॅक्स प्लॅनिंगनुसार तुम्हाला डिसाईड करावं लागेल. या इमर्जन्सी फंडबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला बिनधास्त कमेंटमध्ये विचारा. मी जमेल तेवढ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. नेक्स्ट रीलमध्ये आपण HRPबद्दल बोलूया. ही रील थोडी लेंदी झाली, पण तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा. हा रील आवडला असेल तर लाईक करा, फॉलो नसेल करत तर फॉलो करा आणि पसरवा.